दृश्य आपण पाहतोय शिवतीर्थाबाहेरची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी आता एक जल्लोष सुरू आहे। आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून दादरमध्ये आपण जल्लोष पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। एक विजय जल्लोष त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। उद्धव ठाकरेंनी बोलताना भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे, सरकारचा त्रिभाषा धोरणाचा डाव हा उधळून लावला, अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली। यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे हे सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवतीर्थाच्या बाहेरची ही दृश्य पाहतो, ज्या ठिकाणी जल्लोष सुरू आहे। माशेलकर समिती ही उच्च शिक्षणासाठी होती, अशा प्रकारची प्रतिक्रिया, अशा प्रकारचं स्पष्टीकरण ठाकरेंनी दिलंय। कोणाची समिती नेमा सक्ती होऊ देणार नाही, अशा प्रकारचा निर्धार सुद्धा यावेळी उद्धव ठाकरे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडले। धनंजय, आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दादरमध्ये जल्लोष सुरू आहे, काय अपडेट? तसोच आपले प्रतिनिधी धनंजय दळवी जोडले। धनंजय, आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दादरमध्ये एका प्रकारे विजय जल्लोष पाहायला मिळतात। त्या ठिकाणी मनसे नेते संदीप देशपांडे हे सुद्धा पाहायला मिळतात। काय ताजे अपडेट आहेत, काय घडते नेमकं शिवतीर्थाच्या बाहेर? काही तांत्रिक अडचणीमुळे धनंजयशी आपला संपर्क होत नाही, मात्र हे दृश्य आपण पाहतोय। GR रद्द केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा जल्लोष सुरू आहे। त्या ठिकाणी दृश्य आपण पाहतोय, शिवतीर्थाबाहेरची दृश्य आहेत। मनसे नेते संदीप देशपांडे, इतरही नेते, मनसे कार्यकर्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक त्या ठिकाणी पाहतात। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडलेत। धनंजय, GR रद्द केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एका प्रकारे विजय जल्लोष सुरू आहे, काय घडतंय शिवतीर्थाबाहेर? बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा जल्लोष मनसे सैनिकांचा आपल्याला पाहायला मिळतो। त्रिभाषी सूत्र जे आहे त्याचा GR हा रद्द करण्यात येणार, दोन्ही GR हे रद्द करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराच्या बाहेर हा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। 5 जुलै रोजी जर आपण पाहिलं तर मोठं एक आंदोलन हे मराठी माणसांसाठी उभं करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आज या ठिकाणी हे सगळे जे आहेत ते आंदोलनासाठी येणार होते 5 तारखेला। मात्र ज्यावेळेस GR रद्दची भूमिका झाली आणि GR रद्द झाल्यानंतर मनसे सैनिक जे आहेत ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आज मनसे जे कार्यकर्ते जे आहेत ते शिवतीर्थावर जर आपण पाहिलं तर जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळाला। कार्यकर्त्यांमध्ये हा जल्लोष होता। या सगळ्या संदर्भात संदीप देशपांडे आपल्यासोबत बातचीत करत। संदीपजी, काय सांगाल, एकंदरीत GR रद्द झालेला आहे, मात्र 5 तारखेच्या मोर्चाचं काय जल्लोष होणार, काय नेमकं त्या दिवशी या संदर्भातला निर्णय राजसाहेब ठाकरे करतील? त्या संदर्भातला निर्णय जो आहे हा राजसाहेब ठाकरे करतील। आज आम्ही सगळ्यांनी साहेबांचं अभिनंदन केलं, साहेबांनी पण सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन केलं। महाराष्ट्र सैनिकांचा उत्साह, जोश आणि आनंद आपल्या सगळ्यांना इथे दिसतोय। आज राजसाहेबांची भेट घेतली, आज जाऊन राजसाहेबांची तुम्ही आज जाऊन भेट घेतलेली आहे, कशा प्रकारची भूमिका पाहायला? आम्ही त्यांचं अभिनंदन केलं। त्यांनी पण सर्व महाराष्ट्र सैनिकांनी ज्या ताकदीने या लढ्यात उतरले त्याबद्दल सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन केलं। धसका घेतला 2 ठाकरे, मला वाटतं मराठी माणसाचा धसका हा सरकारने घेतला। ज्या पद्धतीने राजसाहेबांनी या संपूर्ण लढ्याला उभारी दिली, सगळ्यांना एकजुटीचं आव्हान केलं, त्या सगळ्या गोष्टींचं हे यश आहे। मोर्चा काढण्याला काय आनंदाचं होतं काय की उद्धव मला वाटतं याच्या संदर्भातला निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि त्याच्याबद्दल बोलतील। मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या निर्णयाचं दाखवून देत असं म्हणतात की राज ठाकरे या सगळ्यावर सविस्तर राजसाहेब ठाकरे आपली भूमिका मांडतील। मला वाटतं ज्या पद्धतीने मराठी माणूस एकवटला, या गोष्टीला घाबरूनच सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। जर पाहिलं तर मराठी माणूसाला घाबरून आणि मराठी माणूस ज्याप्रमाणे एकवटला त्याला घाबरून हा निर्णय जो आहे तो सरकारने घेतलेला, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली। सध्या
सध्या मी याच ठिकाणी आहे. हा जल्लोष आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय. हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थाबाहेर ही दृश्य आहे. इथे घोषणाबाजी जी आहे ती सुद्धा सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हा मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण पाहतोय शिवतीर्थाबाहेर. एकमेकांना पेढे भरवले